नमस्कार, मी दीप्ती स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जन्मलेल्या बाळापासून 2 महिन्यापर्यंतच्या बाळाला येणारं टोपडं. त्यासाठी कॉटनचं कापड घेतलं आहे मी. त्याची लांबी आहे 11 इंच. हे डबलमध्ये आहे. एकूण 22 लांबी आहे. 6.5 इंच रुंदी घेतली आहे. तर सरळ बाजू आतमध्ये घालून फोल्ड करून घेते कापड, म्हणजे उलट केल्यानंतर शिलाई आतल्या बाजूला जाईल. आता हे 2 बाजूला आपल्याला शिवून घ्यायचं आहे. अगदी 10 मिनिटात हे टोपडं तयार होतं व बाळालाही खूप सुरेख छान दिसतं. ही बाजूही शिवून घेऊया. अशा प्रकारे आपण 2 बाजू शिवून घेतल्यात. आता कापड उलट करून घेऊया. त्याची टोकं व्यवस्थित काढून घ्यायची आहेत. आता हा आपला बेस तयार झाला आहे. आता हे डबल फोल्डमध्ये किनार असलेलं कापड घेतलं आहे मी. तुम्ही साधं घेतलं तरीही चालेल. माझ्याकडे होतं थोडं शिल्लक म्हणून ते घेतलं आहे मी. आता या कपड्याचे 4 फोल्ड करून घेतलेत. 2 इंचावर खूण करून घेते व वरच्या बाजूला 4 इंचावर खूण करून घेणार आहे, म्हणजे 4 बाय 4चा त्रिकोण आपल्याला तयार होणार आहे. आता जे आखून घेतले त्याच्या 1/2 इंच अलीकडं कट करून घ्यायचं आहे, कारण जे आखून घेतले त्याच्यावर आपल्याला टीप द्यायची आहे. आता ही खालची बाजू आपण प्रथम शिवून घेऊया. आता खालून 2.5 इंचावर खूण करून घ्यायची आहे. सरळ रेषा आखून कट करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी शिवून घेते आणि नंतर कट करणार आहे. तुम्ही आधी कट करून नंतर शिवलं तरी चालेल. दोन्ही बाजू शिवून घेते. आता जे 2.5 इंचावर आपण खूण करून घेतली होती तिथून कट करून घ्यायचं आहे. थोडेसे कोपरे थोडेसे कट केलेत, म्हणजे व्यवस्थित उलटं केल्यानंतर कोपरे व्यवस्थित निघतील. आता हे उलट करून घेतलं आहे.
व्यवस्थित कोपरे काढून घ्यायचेत. आता हा मधला पॅच आपला तयार झाला आहे. याला खालच्या बाजूने टिप मारून घेऊया. याचा मध्य काढून घ्यायचा आहे. मध्यावर एक नॉच मारूया. एक छोटा कट देऊया म्हणजे मध्य आपल्याला कळेल. तसंच हा भाग आहे त्यालाही मध्य काढून घेऊया त्याचा. असं केल्यामुळे टोपडं सरकत नाही, व्यवस्थित मध्यावर मध्ये येतो. आता एक बाजू एका बाजूला शिवून घ्यायची. हे टोपडं अगदी झटपट तयार होतं. दिसताना खूप सुरेख दिसतं. आता अशाच प्रकारे दुसरी बाजू आपण शिवून घेऊया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ जराही आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. आता अशा प्रकारे दोन्ही बाजूला टिप देऊन झाल्यानंतर जे आपण नॉच मारून घेतल्या होत्या, खुणा करून घेतल्या होत्या, ते एकमेकांवर ठेवून अशा प्रकारे सरळ करत शिवून घ्यायचे. डबल टिप देऊन घेते. आता खालच्या बाजूचाही मध्य काढून घेऊया. मध्यापासून पाव इंचावर फोल्ड करत अशा प्रकारे टक्स देऊन घ्यायचेत. म्हणजे कानापर्यंत व्यवस्थित टोपडं बसतं, लूज पडत नाही. थोडेसे कोपऱ्या कट करून घेते म्हणजे उलट केल्यावर व्यवस्थित कोपरा दिसेल. कारण सस्याची टोपडी तर सस्याचं टोक व्यवस्थित दिसलंच पाहिजे. आता 1.5 इंच रुंदीचं कापड घेतलं आहे मी. लांबी तुम्ही तुमच्यानुसार थोडीशी कमी जास्त करू शकता. आता ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. मध्य हा मध्यावर ठेवून खालच्या बाजूला व्यवस्थित ठेवून घेऊन साईडनं टिप सुरुवात करायची मारायला. शिवून झाल्यानंतर असं फोल्ड करत व्यवस्थित नाडी तयार करून घ्यायची आहे. नाडी तयार झाली की आपलं टोपडं तयार झालं.
4 फोल्ड करत नॉट तयार करून घ्यायची. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जराही आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. हे टोपडं शिवायला खूप अगदी सोपं आहे. या मापानुसार तुम्ही जर टोपडं शिवलं तर बाळाला व्यवस्थित बसेल. किती झटपट टोपडं तयार झाले आणि किती छान झाले. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.